मालिकेत आज आपण बघणार आहोत. कृष्णा विचार करत असते की गुरुजींनी दुष्यंत सरकारांना सांगितलं आहे की उद्याचा दिवस घराबाहेर पडायचं नाही. मग म्या तर त्यांनाच घेऊन पुण्याला जाणार होतो. आता एकटी तर कशी जाऊ? दुष्यंत सरकार 5 मिनिटसुद्धा मला नजराआड होऊ देत नाहीत. सारखी नजर ठेवून आहेत माझ्यावर. आता कृष्णा विचार करते की दुष्यंत सरकारांना न सांगताच पुण्याला जायचं. एवढ्यात आता दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आपलं बोलणं अर्धवट राहिलंय, चल ना बोलूया. दुष्यंतला पूजा आणि त्याच्या नात्यामधलं सगळं खरं कृष्णाला सांगायचं असतं. पण कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, पूजाची तब्येत आज ठीक नाही, तर मी आज तिच्याजवळ झोपणार आहे. आपण परत बोलूया असं म्हणून कृष्णा पूजेच्या रूममध्ये झोपायला जाते. दुष्यंत खूप नाराज झालेला असतो. त्याला लवकरात लवकर कृष्णाला सगळं सत्य सांगायचं असतं. दुष्यंत आता त्याच्या रूममध्ये झोपलेला असताना त्याला अचानक पाठीमागचं सगळं आठवू लागतं की कसं त्याचं आणि पूजाचं प्रेम जुळलं आणि नंतर पूजाने दुष्यंतला कसा धोका दिला, हे सगळं त्याला आठवत असतं. तसंच त्याला हेही आठवत असतं की कृष्णाचं आणि त्याचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं. इकडे आता कृष्णा सकाळी पूजेच्या रूममध्ये झोपलेली असते. ती सकाळी पुण्याला जाण्यासाठी लवकर उठते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, मला माफ करा, मी तुम्हाला न सांगताच पुण्याला जाणार आहे. कृष्णा विचार करते, जर मी फोन चालू ठेवला तर दुष्यंत सरकार लगेच मला शोधत माझ्या मागं येतील, म्हणून कृष्णा फोन बंद करते. दुष्यंतसुद्धा सकाळी लवकर उठलेला असतो. तो म्हणत असतो, कृष्णा सकाळी लवकर उठले असेल आणि कामाला पण लागले असेल. आज काहीही झालं तरी तिला सगळं सांगायलाच पाहिजे. इकडे आता आढळराव, बाळजाबाई आणि दलपतराव बाहेर बसलेले असतात. दलपतराव सगळा हिशोब बाळजाबाईला समजावून सांगत असतात. आढळराव चहा पित असतात. त्यांची नजर आता अचानक टेबलावर ठेवलेल्या तिळाच्या लाडूवर पडते. आढळराव त्यातला एक लाडू उचलतात आणि बाळजाबाईला देत म्हणतात, घ्या लाडू, तिळगुळ घ्या आणि जमलं तर गोड बोला. इकडे आता पूजा तिच्या रूममध्ये तयार होत असते. दुष्यंत तिथे येतो आणि पूजाला विचारतो, कृष्णा कुठं आहे? तुझ्या रूममध्ये झोपली होती ना ती? पूजा म्हणते, हो झोपली होती, पण सकाळी कुठे गेली मला माहीत नाही. आता पूजा म्हणत असते, मार दुष्यंत, कितीही हाका मार कृष्णाला, पण मी उद्या असं काहीतरी करेन ज्यामुळे कृष्णा तुझ्याकडे कायमची पाठ फिरवेल. बाळजाबाई आता तिळगुळ घेते आणि आढळरावांना म्हणते, मी तिळगुळ घेते, पण तुम्ही या भ्रमात राहू नका की तिळगुळ घेतल्यामुळं आपल्या नात्यात गोडवा येईल. आढळराव म्हणतात, छे छे, अशी काही इच्छा आणि अपेक्षा नाहीच आमची. आता दुष्यंत तिथे येतो आणि तो बाळजाबाईला विचारतो की आई, कृष्णा सकाळपासून दिसत नाही, कुठे गेली ती? बाळजाबाई म्हणते, माहेरी तर गेली नसेल ना. आता इकडे कृष्णा पूजेच्या ऑफिसमध्ये पुण्याला आलेली असते. कृष्णा वॉचमॅनला पूजाचा फोटो दाखवते आणि त्याला सांगते की ही माझी बहीण पूजा कोल्हापुरे आहे. कृष्णा वॉचमॅनला पूजाबद्दल सगळं सांगते की पूजा आता आजारी आहे आणि तिला खूप त्रास होत आहे. कृष्णा वॉचमॅनला पूजाबद्दल माहिती विचारत असते. इकडे मात्र दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. कृष्णाचा फोनसुद्धा लागत नसतो. आढळरावसुद्धा कृष्णाला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. बाळजाबाई म्हणते, ते काय कुकुलं बाळ आहे का सारखं सारखं हरवायला? दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई, मी कृष्णाला मार्केटमध्ये बघून येतो. पण बाळजाबाई दुष्यंतला बाहेर जाऊन देत नाही. बाळजाबाई जयकांतला सांगते, जा आणि तू कृष्णाला शोधून आण. इकडे आता तो वॉचमॅन कृष्णाला पूजाबद्दल सगळी माहिती सांगत असतो. तो म्हणतो, या मॅडमसोबत एक दाढीवाला मुलगा असायचा, गोरापान मुलगा होता आणि ऑफिसमध्ये तो मोठ्या पोस्टवर कामाला होता. ते दोघं एकत्र फिरायला जायचे आणि रात्री उशिरापर्यंत एकत्र असायचे. पण त्या वॉचमॅनला दुष्यंतचं नाव माहीत नसतं. तो दुष्यंतबद्दलच सगळी माहिती कृष्णाला सांगत असतो. इकडे आता आढळराव रागात बाळजाबाईला विचारतात, भऱ्या बोलानं सांग, कृष्णा कुठं आहे? आढळरावांना वाटत असतं की बाळजाबाईनेच कृष्णाला गायब केले. बाळजाबाई म्हणते, मला माहीत नाही ती पोर कुठं आहे आणि ती पोर आपल्या घराला लागलेला अशांतीचा शाप आहे. आढळरावांना आता खूप राग येतो आणि आढळराव बाळजाबाईचा हात जोरात धरतात आणि म्हणतात, खरंच सांग, कृष्णा कुठं आहे? बाळजाबाई म्हणते, हात सोडा माझा, शेवटचं सांगते, हात सोडा. आता जयकांतही तिथे आलेला असतो. जयकांतला हे सगळं बघून खूप आश्चर्य वाटत असतं. आढळराव आता रागात बाळजाबाईचा हात सोडतात आणि घरामध्ये निघून जातात. बाळजाबाई मात्र रागाने लाल झालेली असते. कृष्णा आता वॉचमॅनचे आभार मानते आणि तिथून निघणार एवढ्यातच वॉचमॅन तिला परत थांबवतो आणि म्हणतो, अहो,
पूजा मॅडम इथून जेव्हा गेल्या त्यावेळी खूप मोठा राडा झाला होता आणि त्यांच्या वस्तूसुद्धा इथेच राहिल्यात असं म्हणून तो कृष्णाला सांगतो की या माझ्या मागे, मी तुम्हाला त्यांच्या वस्तू देतो. वॉचमॅन कृष्णाच्या समोर दुष्यंत आणि पूजाचे सगळे फोटो बॉक्समध्ये भरतो, पण कृष्णा लांब उभा राहिलेली असते, त्यामुळे ती काय बघत नाही. वॉचमॅन बॉक्स पॅक करतो आणि कृष्णाच्या हातात देतो. कृष्णा आता तिथून निघते. इकडे पूजा बाळजाबाईला म्हणत असते, कुठे गेली ही कृष्णा? आता जर कृष्णाच घरात नसेल तर आपला प्लॅन कसा वर्क होईल? बाळजाबाई म्हणते, मला तरी कुठं माहीत आहे कुठं गेली ती. कृष्णा आता रिक्षामध्ये बसून दुष्यंतला फोन लावते आणि सांगते की मी ठीक आहे आणि घराकडेच येते. दुष्यंतला मात्र खूप राग आलेला असतो. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, किती काळजी करतोस रे कृष्णाची? ती जर तुला सोडून गेली तर काय अवस्था होईल तुझी? मैनावती म्हणते, दुष्यंतला तर वेडच लागेल. बाळजाबाई मैनावतीकडे रागाने बघते. मैनावती लगेच शांत होते. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, संक्रांतीनिमित्त गावात खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर आम्ही तिथं जाऊन येतो, तू आवरून घे. मैनावती दुष्यंतला म्हणते, आता घरामध्ये कोणीच नाही, फक्त तू आणि कृष्णा. आता तिला किती मिठ्या मारायच्या ते मार. दुष्यंतला मात्र मैनावतीचं हे बोलणं अजिबात आवडत नाही. दुष्यंतला तिचा राग येतो.